तर मित्रांनो, हे आहे माझ्या कॉलनीतील हनुमान मंदिर. बजरंगबलीचं आशीर्वाद घेऊन ब्लॉगला केली सुरुवात आणि निघालो. मग आम्ही पायी निघालो. रस्त्याच्या कडे असलेली ही टपरी महानगरपालिका अतिक्रमण काढते. बघा, इकडं पण महानगरपालिकेने इथल्या गाड्या ज्या होत्या भाजीच्या तर इथून जप्त केलेल्या आहेत. बघा, हा बघा, हा जालना रोड, हा इकडे जातो बाबा पेट्रोल पंप समोर जातो. आणि इकडे जातो समोर पुण्याला जातो हा रोड. पुन्हा शिर्डी, दौलताबाद, खुलताबाद इकडे हा रोड जातो. बाबा पेट्रोल पासून पुढे पुण्यापर्यंत जातो. आणि इकडे जातो हा जालना, नागपूर. हे बघा किती गर्दी आहे, किती ग्रीनरी आहे बघताय. आता पावसाळ्यामुळे छान ग्रीन झालंय सगळं. थोडा पाऊस पण पडलेला आहे. चला, आणि इकडेच एअरपोर्ट पण आहे. आता आपण चाललोय एअरपोर्टला. किती मस्त ग्रीन म्हणजे झाड वॉकिंग डिस्टन्सवर आहे हिरवळ. छत्रपती संभाजीनगरचं शानदार एअरपोर्ट. जास्त टेम्पररी जागा आहे, तर हे लोक झोपडी करून राहतात इकडे. जालना हायवे ते खूप गर्दी असते कंटिन्यू. तुम्हाला दोन्ही साइडनी वाहनं नेहमी वाहतानाच दिसतील. मेन जालना रोड आहे हा. आणि आता पावसामुळे खूप क्लीन पण वाटतंय. रस्ते एकदम क्लीन झालेत. हे बघा, समोरच एअरपोर्टची पाटी दिसते. ही दिसते समोर एअरपोर्ट. आणि मित्रांनो, तुम्ही जे बघताय हे गोल गोल फिरणारं लाल जे साईन दिसतंय, हे आहे एअरपोर्टचं सिग्नल आहे. तर हे नेहमी असं गोल गोल फिरत असतं. त्याच्यामध्ये लाईटिंग आहे, रेड लाईट आहे त्याच्यामध्ये. तर हे आपल्याला हायलाईट करतं की इथं एअरपोर्ट आहे म्हणून. एअरपोर्ट साठी इथे क्वार्टर्स वगैरे आहेत. तुम्ही बघू शकता किती सिक्युरिटी आहे त्यांना. जिथून कोणालाच मध्ये जायला परमिशन नाहीये नॉर्मल लोकांसाठी. जे लोक तिथले आहेत रहिवासी, बस त्यांना जायचे की. आणि तुम्ही बघू शकता की समोरमध्ये आता असं मस्त प्लांटेशन वगैरे साठी त्यांनी खूप जास्त केलंय. कुंड्यांमध्ये झाडं वगैरे लावलेत. तिकडे पण बघू शकता किती झाडं लावलेत. तर छान वाटतंय खूप बघू. आता इथून एअरपोर्ट स्टार्ट झाले. इथे एअरपोर्टचे क्वार्टर्स होते माझे. हे बघा मित्रांनो, इथं रस्त्यात ज्यांनी फार शानदार असं एक झाड लावलेलं आहे. हे सुशोभीकरणाचं झाड आहे. याला काही फळं वगैरे काही लागत नाही, पण मी हात लावून बघितलं, फारच मजबूत झाड होतं. पण छान दिसतंय, मला आवडलं. तेव्हा त्याची कुंडी सुद्धा तुटली आहे. तर हे सुशोभीकरण इथे केलेलं आहे यांनी, एअरपोर्ट प्रशासनाने. तर फायनली आम्ही पोहोचलो आहे एअरपोर्टला. हे आहे एअरपोर्टचं मेन गेट आहे. तुम्ही इथून एअरपोर्टमध्ये एंट्री करू शकता. हे बघा, इथं एअरपोर्टची पाटी लावलेली आहे. ते मी इथं हे समोरच दिसते, एअरपोर्टची पाटी दिसते. सुस्वागतम, वेलकम टू एअरपोर्ट. तुला आहे बोर्ड लावलेला. इथं तुम्ही एंट्री करू शकता आतमध्ये. हे बघा, मी चाललो आहे आतमध्ये. मला एअरपोर्टचं पूर्ण एक्सप्लोअर ब्लॉग करायचा होता. तर मी पोहोचलो एअरपोर्टमध्ये. पण मला विदाऊट परमिशन ब्लॉक करणं काही योग्य वाटलं नाही.
तर मी त्यांची परमिशन घेण्यासाठी एअरपोर्टला त्यांना रिक्वेस्ट केली, तर त्यांनी आपल्याला ब्लॉग काढण्यासाठी प्रशासनाने परवानगी दिलेली आहे आणि आपण आता इथून सुरू करणार आहोत एअरपोर्टचा ब्लॉग, पूर्ण एक्सप्लोर ब्लॉग बनवणार आहे. आणि समोरच गेटमध्ये हे आपलं G20 जी परिषद झाली होती संभाजीनगर, तेव्हा हे G20 नाही G2 परिषद झाली होती, तर तिथं हा गोल पृथ्वीचा हे लावलेला होता, तेव्हाचं हे साईन आहे. आणि हे एरिया आहे, पार्किंग एरिया. तरी समोर जी दिसती आहे ही एअरपोर्टची पार्किंग आहे. एंट्री गेटमधून समोर गेलं की जस्ट इथं बघा, इकडे पार्किंग आहे, पूर्ण इथं गाड्या लागलेल्या आहेत आणि इथं पार्किंगच्याच बाजूला सुंदर असं गार्डन केलेलं, फार भव्य मोठं, एकदम मोठं गार्डन आहे. एअरपोर्ट बघण्यासारखं आहे. तुम्ही फिजिकल संभाजीनगरला येऊन बघू शकले, तरी पण तुम्ही माझ्या ब्लॉगमध्ये पूर्ण एअरपोर्टचं हे बघू शकता घर बसल्या. फार सुंदर गार्डन बनवलेलं आहे. गार्डन पण मी तुम्हाला समोर गेल्यानंतर गार्डन पण दाखवेल, तर व्हिडिओ बघत राहा. आणि हे जे समोर जे बघताय हे आहे एक पूर्ण उंचच्या उंच जे दिसतं हे आहे पामचं झाड आहे. फारच उंच वाढतं हे झाड आणि याला आकार पण फार छान असतो. जे पानं फार मोठाले असतात, तुम्ही बघितलं असेल कदाचित. आणि ही आहे एअरपोर्टची भव्य दिव्य अशी ही एअरपोर्टचं इमारत. एकच फ्लोअर आहे पण फारच मोठं आहे, एरिया फार मोठा आहे. बघा लाईटिंग, पूर्ण लाईटिंग सुरू झालेली आहे. हे इथं बघा, मी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा तुम्हाला समोरच दिसेल छत्रपती संभाजीनगरची पाटी. आणि ही छत्रपती संभाजीनगर एअरपोर्टची जी विमानतळाची जी पाटी लावलेली आहे ही 3 भाषांमध्ये लावलेली आहे, मराठी, हिंदी आणि इंग्लिश. जिथं बी गव्हर्नमेंटचं जे मोठं ऑफिस वगैरे असतं, बस स्टँड असो, रेल्वे स्टेशन असो, तुम्हाला 3 लँग्वेजमध्ये पाटी दिसेल महाराष्ट्रामध्ये, हिंदी, इंग्लिश आणि मराठी. कारण कोणाला इंग्लिशमध्ये समजतं, कोणाला हिंदीमध्ये समजतं, कोणाला मराठीत समजतं. त्यामुळे हे 3ही भाषेमध्ये इथं पाटी लावलेली आहे की लोकांना सुविधा होण्यासाठी. इथून डिपार्चर आहे. चलो. आणि समोरच बघा हे गार्डन जे आहे, गार्डनमध्ये भल्ली मोठी ही गौतम बुद्धाची स्टॅच्यू उभा आहे. फारच सुंदर मूर्ती आहे, बघण्यासारखं आहे. फारच सुंदर केलेले गार्डन हे. तुम्हाला मी जे म्हटलं होतं की तुम्हाला एअरपोर्टचं गार्डन दाखवणार आहे, तर हे आहे गार्डन. इथंच नाही, तुम्हाला आतमध्ये सुद्धा जाऊन दाखवणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर तुम्ही गाडी पार्किंग केल्यानंतर तुम्हाला एअरपोर्टला एंट्री करायची, तर इथून तुम्हाला एंट्री करता येते. तर इथं 2-3-4 गेट आहेत आतमध्ये तुम्हाला एअरपोर्टमध्ये एंट्री करायला. इथं तुमचं चेकिंग होईल, त्याच्यानंतर तुमची बोर्डिंग पास बनेल, त्याच्यानंतर तुम्हाला आतमध्ये रनवेवरती एंट्री भेटेल जेव्हा तुमचं फ्लाईट येणार असलं त्यावेळेस. तर इथून तुम्हाला एंट्री केल्या जाते. इथे डोमेस्टिक, त्याच्यानंतर आपलं इंटरनॅशनल जे फ्लाईट असतात ते वेगवेगळ्या जागेवर असतात, तर त्या गेटमधून तुम्हाला एंट्री करावं लागते. तर इथून तुम्हाला एंट्री आतमध्ये करू शकतो. ही बघा, हे इथून समोर गेलं की तुम्हाला इथून एंट्री केल्या जाते. प्रत्येक वेगवेगळे हे गेट आहेत, तिथून तुम्हाला आतमध्ये एंट्री केल्या जाते. आणि पार्किंगला तुम्हाला इथे आपली गाडी इथं सोडते, त्याच्यानंतर आपण इथून आतमध्ये एंट्री करतो. हे बघा संभाजीनगरचं तुम्हाला इंट्रोडक्शन करून देते. आम्ही सध्या आहे एअरपोर्टला, छत्रपती संभाजीनगरच्या एअरपोर्टला आहे. शिवांगी, आम्ही आलो होतो चक्कर मारायला, एक ब्लॉग बनवा म्हटलं छान.
तर एक छान ब्लॉग येईल तुमच्या समोर, तर ब्लॉग नक्की बघा. त्यांना फार संभाजीनगर विषयी फार हे आहे, अभिमान आहे की आम्ही संभाजीनगरचे रहिवासी आहोत. आम्ही पण हा इथे आंतरराष्ट्रीय म्हणजे बाहेरचे जे येणारे लोक इथून एंट्री करू शकतात, जाऊ शकतात, आतमध्ये एंट्री करू शकतात. हे बघा, इथून तुम्ही जे इंटरनॅशनल जे गेस्ट आहेत इथून एंट्री करू शकतात. हे 2 गेट आहेत. डोमेस्टिक साठी इकडे इकडे डोमेस्टिकचं आहे, सेकंड 2 नंबरचं म्हणजे आपलं इंडिया. VIP पार्किंग. आणि इकडे जे दिसते तुम्हाला VIP पार्किंग आहे. हे बघा, इथं VIP लोकांसाठी. इथं समोर जे दिलेलं आहे बघा, हा दौलताबादच्या किल्ल्याचा फोटो आहे, जे दौलताबादला आहे. थोडा फार ऐतिहासिक शहर आहे संभाजीनगर. तिकडे नाही जायचं आपल्याला, येऊ दे कधी. हा एखाद्या असं येणार. हे आतली, हे तुम्ही आतमध्ये एंट्री करू शकता. हे बघा केवढं मोठं हे माझ्या समोर बनलेलं आहे, माझ्या समोर काम झालेलं आहे एअरपोर्टचं. जेव्हा म्हणजे सुरुवातीला दुसरं होतं, त्याच्यानंतर याचे हे बदल स्ट्रक्चर चेंज केलं. आता बघा इकडचे सर्व लाईट लागलेले आहे, आणखी भारी लुक येणार आहे. मित्रांनो, एन्जॉय करा. आम्ही तुम्हाला घर बसल्या तुम्हाला एअरपोर्टची सैर करणार आहे. फार आता लाईट लागलेली आहे. गुड. हे बघा, आणि इकडं कारण जेव्हा मी इथं काम चालू होतं तेव्हा हे फ्लो हे जे ना खांब वगैरे चढवतो जेव्हा होते ना, तर तेव्हा मी बघायचो की काय मला समजत नव्हतं की काय बनवणारे लोक. मित्रांनो, व्हिडिओ काढणं एवढं सोपं नसतं. हे बघा, आम्ही एअरपोर्टला यांची परमिशन घेऊन व्हिडिओ काढत होतो. ही जी गाडी आहे तरी ही पण आम्हाला पकडायला आली होती. आम्ही काहीतरी एखाद्या कारण इथे allowed रिस्ट्रिक्शन नाहीये. एरियामध्ये गेलो असेल तर ते आमच्या मागे बघा ही यांची गाडी आली होती आणि यांनी आम्हाला परत तर ती गाडी आहे, त्यांना report आला असेल व्हिडिओ काढू की शकत इकडे नाही. कोणीतरी तर गेलंय मित्रांनो, म्हणून. फार मेहनत करावं लागते व्हिडिओ बनवण्यासाठी, एवढं इझी नाहीये. तर ते आता गेले तिकडे. तर आम्ही एवढ्या मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि लोक व्हिडिओ बघत नाही. मित्रांनो, व्हिडिओ बघा, तुमचं पण घरी बसल्या तुम्हाला पूर्ण नॉलेज भेटेल. तर व्हिडिओ पूर्ण बघा, तर तुम्हाला मजा येईल. कॉमेंट करा, सजेस्ट करा, तुम्हाला काय बघायला आवडेल त्याप्रमाणे आम्ही व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न करू. तर तुमचे सजेशन नक्कीच लक्षात घेण्यात येतील. कुठे खजूर खजूरचं झाड आहे आणि याला खजूर पण लागलेले आहेत. झाड बघा, 7 फूटच्या वरती पण झाड नाहीये, तरी पण हे बघा मी दाखवतो तुम्हाला. हे बघा, हे जास्तीत जास्त 7 फूट असेल, कारण माझ्या हाईट इतकं पण हाईटच्या पेक्षा थोडं जास्त 7 फूट असेल. आणि बघा, छान असं खजूर लागायला सुरुवात झालेली आहे. कोणती ब्रीड पता नाही आहे, पण फारच मस्त, एकदम बढिया. हे बघा इकडून पण, आणि किती लागतील ते सांगता येत नाही. फारच छान आलेलं आहे, म्हणजे बघा एकदम बढिया. चल बघा असं नाही. सुरुवातीला बघितलं होतं तेव्हा अंडर डेव्हलपमेंट होते, तेव्हा फार झाडं छोटी छोटी ती गार्डन एवढं डेव्हलप म्हणजे आम्ही सुरुवातीला जेव्हा एअरपोर्टचं जे डेव्हलपमेंट चालू होतं, वर्किंग चालू होतं काम, आणि गार्डनचं जे वर्किंग चालू होतं, पण आता एकदम फारच छान बनलेलं आहे गार्डन. 8 दिवसानंतर आलो आम्ही इकडे. म्हणजे आमची रोज आम्ही एअरपोर्टला आम्ही इकडे जवळच राहतो, एअरपोर्टच्या जवळ, फार जास्त दूर नाही आहे. तर राहायचं आमच्या जवळ, तिथं आम्ही रोजच इथं मॉर्निंग वॉकसाठी यायचो. अजून पण येतो असं नाहीये. शिवांगीची एंट्री होतीये, जबरदस्त एंट्री. हो, व्हेरी नाईस. तर मी तुम्हाला ती दुरून दाखवलेली ती गौतम बुद्धाचा जो स्टॅच्यू आहे, तर हाच तो स्टॅच्यू. जवळून बघा,
आम्ही त्यांच्या तिथे एंट्री केलेली आहे. फार सुंदर बनवलं होतं, लायटिंग वगैरे त्याच्या आजूबाजूला लायटिंग केलेली आहे, फ्लॅश. आणि तो आजूबाजूला पूर्ण गार्डन आहे. हे बघा, पूर्ण फिरून दाखवतं आहे. हे समोर गार्डन आहे, इकडे अशी गोल सर्कल केलेलं आहे आणि समोरच एअरपोर्टच्या अगदी समोरच ही भव्य मोठी मूर्ती आहे. बस करा. किती भारी दिसतं. किती आपण फोटो काढू. तिथे काढून आता नाव येत छान. अच्छा, नेवा साहेब कोणाची वाट बघताय? कोणी वाटलं फिरायला आलो. अरे वा, तुम्ही पण फिरायला. मला वाटतं कोणी येणार. आम्ही पण फिरायला आलो. आम्ही पण फिरायला आलो. मी काय बसलो आपला तिथं जावं. अच्छा, एअरपोर्ट मध्ये. ओके. अच्छा, त्यांची रिस्की त्यांचं इकडे आहे ना. हा तिथूनच आले. आणि थोडस रात्रीच्या वेळेस पण फिरायला म्हणून आलो. तुम्ही फिरायला जायला, आम्ही पण फिरायला जायला. आम्ही व्हिडिओ वगैरे करतो. असं का काय वाटलं एअरपोर्ट? मस्त आहे ना, एकदम छान वाटतं ना. मस्त पहिलं नव्हतं, आता चांगलं वाटतं बनवतो. आता बनवतो फार छान दिसतं. पहिले आम्ही इथे खेळायला पण यायचो. असं का? हा, म्हणजे हे पहिले असं एवढं स्ट्रिक्ट नव्हतं एवढं. इथं कोणी पण यायचं. हा, आणि मग नंतर आता अशा 10 वर्षात थोडं स्ट्रिक्ट केलं. पहिले फार हे होतं. ते टावरची घे ना, दिसते का? दिसतंय. अच्छा, ते टावरवरती. अच्छा, आम्हाला येऊन पाहिजे असतं तिथून 5 वाजता गेलो का तिथून जाऊ दे. Concrete dreams where the neon glows. Every block tells a tale the whole city knows. Rhythms in the shadows where the cold wind blows. Life's a gamble on these streets, anything goes. Boom bap echoes through the alleys at night. Soulful samples lift the darkness to light. Deep kicks pounds like a heartbeat fight. These gritty vibes keep my story inside. मला आता जवळ जाईल. Graffiti on the walls paint the struggle and climb. The clock keeps spinning but I'm owning my time. Words like puzzle pieces fitting tight in the rhyme. हा ना, किती भारी. सगळं यांच्या कंपनीमध्ये सगळं सुविधा असते. त्यांची गाडी वगैरे आम्ही काय करायचो ना, हे नाही यांच्यासाठी, यांच्यासाठी ते कार्यालय आहे की की जर काही कार्यक्रम असेल यांच्यात तर हा हॉल त्यांना देण्यात येतो. बघा, अल्प दरामध्ये किंवा मग एखाद्या छान झाली. अल्प दरामध्ये. तिकडे सिग्नल टॉवर. छोट्या मुलांसाठी तिथे आम्ही असं चढायचो वर. तिथून जायला भेटत. नाही, आम्ही चढायचो ना, असे ना घसरुंडी ना ते आम्ही खेळायचो. बघा, तुम्हाला करायचं का व्यायाम? करायचं तुम्हाला? नाही, हे जे ना, हे व्यायामचं आहे. कायदेशीर कारवाई करणे. फार मस्त बनवलेलं. मंगल कलर बघ. करू शकतो लोक सगळे. तुम्हीच का ना मला कशाला. Soulful samples lift the darkness to light. Deep तिथे माझी फ्रेंड पण राहते, पण ती आता लग्न झालं तुझं, त्यामुळे आता ती नाही वाटत. keep my story inside. हा जालना एअरपोर्टच्या समोरचा एरिया आहे. आम्ही सध्या एअरपोर्टमध्ये आहे आणि बघा हा जालन्याहून येतो हा रोड आणि रात्रीचा लुक बघा किती छान आहे. एकदम गाड्याचे लाईट वगैरे सर्व रंगीबेरंगी लाईट. रात्रीचं हे जे आहे लुक वेगळा असतो, दिवसाचा लुक वेगळा असतो. फार मोठा रोड आहे हा. जालन्याहून येतो इकडे नागपूरला जातो, नागपूरहून येतो इकडे आणि इकडे जातो हा जातो इकडे पुणा
नाशिक, नगर, बघा किती सुंदर असं दृश्य, रात्रीचा व्ह्यू, छत्रपती संभाजीनगर. तिथं सर्व ग्रीनरी आहे, आजूबाजूला सर्व रोडच्या बाजूला सर्व ग्रीनरी आहे.